काय रे जय, मी किती वेळ फोन करत होते, फोन पण उचलतच नव्हता. हा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता फोन मध्ये माझ्या. एक्सचेंज मध्ये वाजत होती बेल बहुतेक. बोल काय झालं? अरे माझ्या गाडीचा ड्रायव्हरही सापडला, आणखीन मन्नाच्या गॅरेज मधला तो मुलगाही सापडला. काय सांगतेस? मग काय कळलं की नाही? थोडं थोडं कळलंय त्यांच्याकडनं. हां एका टक्कलवाल्या माणसानं माझ्या ड्रायव्हरला काही पैसे दिले आणि त्याला सांगितलं की 4 दिवस तू गावाला जाऊन राहा. अशी. आणि त्याच टक्कलवाल्या माणसानं गॅरेज मधल्या मुलाला एक पुडकं दिलं आणि सांगितलं डिकीट ठेवायला. ओहो. एनिवे हे तुला कसं कळलं पण? अरे शरद आला आता आणि शरदला हे मृणालनं सांगितलं. मृणालला ग्रह खात्यातला कोणीतरी एक पीए त्याने हे सगळं सांगितलं. आणि आता पोलिसांनी त्या माझ्या ड्रायव्हरला गावाला जाऊन पकडलं सुद्धा. त्याच्याकडून हा सगळा पुढचा उलगडा झाला. बरं बरं बरं. आय सी. म्हणजे आता प्रश्न आहे की तो टक्कल, अगं तो टक्कलवाला म्हणजे भाई शेलार. भाई शेलार? येस, तोच हे करू शकतो. एक तर त्याचा तुझं वैर आहेच, परत तू त्याच्या एरियातली, म्हणजे तुझं महत्व कमी झालं की त्याचं वाढणार. इतकं साधं गणित आहे. काय नालायक नालायक माणूस आहे हा भाई शेलार. नाही तू नालायक आहेस ग, पण त्याची महत्वाकांक्षा आहे ना ती त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडी आहे. आणि म्हणून तू ही असली कामं करतो. आपण एक काम करूया, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करूया. चल. अरे पण आपल्याकडे ठोस पुरावा काहीच नाही, फक्त संशय आपल्याला. हे बघ, ते काम सगळं पोलिसांचं आहे. ज्यांना पकडलं ना पोलिसांनी त्यांना ते समोरासमोर उभे करतील आणि मग लागेल निकाल. हा सूर्य हा जयेंद्र. चल. नाही पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण तक्रार करण्या अगोदर एकदा खात्री करून घेऊया. कोणाकडनं? भाई शेलरकडनं. त्याला जाऊन विचारायचं तुम्ही गाडीमध्ये ड्रग्स ठेवली का? मग तो सांगणार हो मी ठेवली म्हणून. हा ही अशक्यच आहे म्हणा. मग एक काम करूया, आपण जाऊया पोलिसात. एकदा पोलिसांनी पुरावा शोधला ना की सत्य 5 मिनिटात बाहेर काढतील ते. ठीक आहे, चल. आई काय? कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? काय काय चाललंय माझे? काय झालंय सांग तरी. किती प्रश्न विचारतीयस? मी केवढी पळत पळत तुझं अभिनंदन करायला आले. अभिनंदन कशाबद्दल? कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर सुधा जोशी. डॉक्टर? परत प्रश्न सोडून काही बोलणारच का तू? अगं मग तू काय चालवलंयस ते? अभिनंदन काय, डॉक्टर काय? तू धड काही सांगितलं नाही तर मला कसं कळणार? बरं ठीक आहे, आता मी तुला सगळं नीट सांगते. मी गेले होते डॉक्टर राममूर्तींची मुलाखत घ्यायला. तर त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की त्यांना आत्ताच युनिव्हर्सिटीतनं फोन आला होता आणि तुला डॉक्टरेट मिळालीये. काय सांगतेस काय? कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. पण मला कसं नाही त्यांनी फोन करून सांगितलं? तुलाच का सांगितलं? नक्की मला मिळालं तर सांगितलंय का? अगं किती शंका. तेच तुला सांगणार होते पण मीच त्यांना नको म्हटलं, कारण मला तुला ही आनंदाची बातमी द्यायची होती. बरं ते जाऊ दे. आता तू एक काम कर, मुख्यमंत्र्यांना आधी कळवून टाक. विचारत होते ना तुला ते PhD करताय का म्हणून. हो ग बाई हो, अगदी जरूर सांगेन. या आठवड्यातली ही दुसरी चांगली बातमी. परवा शरदनं स्वतः येऊन सांगितलं माझ्या ड्रायव्हरचा पत्ता लागल्याचं. आणि आता ही तू दुसरी आनंदाची बातमी सांगितलीस. याला म्हणतात आपली माणसं. फोनवरनं अशा बातम्या सांगण्यात मजा नसते, प्रत्यक्ष येऊन सांगण्यात गंमत असते. त्यामुळे ना आपल्या माणसाबरोबर आनंद शेअर करता येतो. हो ग हो आजीबाई. नाही पण माझ्या भाषणातला एक मुद्दा अजून राहिलाय. तो कृपा करून आपण नमूद करावा की बाबाही आपल्या माणसासारखंच वागले. हो नमूद केलं, अगदी कोरून ठेवलं. झालं समाधान? आता जरा स्वस्त बस. मी आपल्या दोघींसाठी अर्धा कप चहा घेऊन येते. आई आता तरी गोखले जोशी अशा आडनावाला न शोभेल असं वाग. डॉक्टर झालीस, PhD मिळाली आणि इतकं करून चहावरच भागवतेस. अगं मग काय हवंय तरी काय तुला? अरे सेलिब्रेशन हवं, मस्त पार्टी करायची. जया काका, मन्ना काका, बाबा सगळ्यांना बोलवायचं. जेवण खाण, नाच गाणी, धमाल मजा. हा कबूल कबूल कबूल. सगळ्यांना पार्टी देऊया, जेवण खाण नाच गाणं सगळं काही होईल. हा पण माझी एक अट आहे. आता काय ग आई? नाही जे का तुम्ही नाच गाणं कराल ना त्यात मला ओढायचं नाही. अगं माझं नाचणं गाणं ऐकून लोक घाबरून पळून जातील घरी. चालेल का तुम्हाला? बर चालेल ठीक आहे. मग पार्टीचं नक्की? बरं मग आता मी सगळ्यांना फोन करू? करा.
बोलायचं सटसट 10 मिनिटात बोलायचं आणि 11 मिनिटाला सुटायचं. फाईल कोणाची आहे? पोपटा बोल की, आता गप्प करायलास. फाईल उघडू का? इथनं आज जातोस का पोराबाळाला भेटून येतोस? पाहिजे तर लाल दिव्याच्या गाडीतनं जा आणि निळ्या गाडीतनं परत ये. काय चुकलं असेल ना तर जोड्यानं आणा की आम्हाला. पण हे असलं बोलणं म्हणजे चुकलं असेल तर? नाही, आमचंच चुकलं. तुम्हाला इथवर येण्याची तकलीफ दिली. सोडलं. आम्ही आजपासून राजकारणच सोडलं. तुम्हाला नाराज करून समाजसेवा नाही करायची आपल्याला. तुमचा आशीर्वाद नसेल ना. राग्या! हे भाईगिरी ताबडतोब बंद झाली पाहिजे. आणि असलं गुलछट बोलणं मला ऐकू नको. त्याने जोशीबाईला लढायचं नाही. अरे कुणाला लढायचं कुणाला नाही लढायचं हे बी तुला कळलं ना. बाई माणूस म्हणून आधी ढिलं सोडलं होतं आम्ही. सोडलं नव्हतं का? लई ढिलं सोडलं पण ऐकेच ना बाई. शाप ऐके ना. अहो आम्ही चिठ्ठ्या दिलेल्या पोरांना ऍडमिशन पण देईना ती. आमच्याच एरियात आमचं नाक कापलं म्हणजे काय म्हणायचं मग? म्हणून जोशीबाईला लढायला तुला सरकारी गाडी गावली होय. पण अरे केवढ्याला पडलं असतं ही बी अक्कल नाही तुला. मुख्यमंत्र्यांना भेटायला सरकारी गाडीतून जाताना संशयास्पद वस्तू आढळली. शिक्षण समितीच्या अध्यक्ष प्रिन्सिपल सुधा जोशी यांच्यावर. आजचं पेपर वाचलं ना? मग हे कोणी निस्तरायचं? तुला त्या एरियाचा भाई म्हणूनच राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या कर्मानं म्हणा. बाळाच्या भावाचा ती मी व्यवस्था करतो. संधी शोधा, बाईची माफी मागा आणि 6 महिने इथनं तोंड काळं करा. परत जर फाईल ती उघडायची का नाही उघडायची हे तुमच्यावर आहे. चला चला मुंबई बाहेर सुटा ताबडतोब. शरद तू पण ना कमाल करतोस. मीटिंग चालू असताना काय तुम्हाला चिठ्ठी वगैरे पाठवतोस? अरे कमाल आहे. ऑफिशियल नोट होती ती. मीटिंग संपल्यानंतर लगेच जाऊ नकोस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. बरं बोल लवकर. काय ते मला घरी जायला उशीर होतोय. फार काय अर्जंट काम आहे का? महत्वाचं आहे. तू सीएम ना भेटलीस? कशा करता? सुधा तू ना अल्टिमेट आहेस. नाही, स्वतःचा संसार कॉलेजचा पसारा वगैरे सगळं सांभाळून डॉक्टर सुधा जोशी झालीस पण व्यवहार ज्ञान अजूनही आलेलं नाही. अल्टिमेट. बऱ्याच दिवसांनी ऐकला हा शब्द. इतकं सडेतोड माझ्या तोंडावर कधीच कोणी बोलत नाही. आता असं ऐकायची सवयही राहिलेली नाही. असलं मधनं मधनं. विषय बदलू नकोस. आपल्याला थोरात साहेबांना भेटायला जायचंय. मी त्यांच्या पीएची अपॉइंटमेंट घेतली. डॉक्टर सुधा जोशी. ऐकायला किती छान वाटतं ना. अरे पण मी काही डॉक्टरेट मिळवली म्हणजे फार काही मोठं काम केलं नाही. नाही शरद, तुझी गोष्ट वेगळी आहे. तू परदेशात जाऊन डॉक्टरेट मिळवलीस, त्याला महत्व आहे. आणि माझ्या डॉक्टरेटचं मुख्यमंत्र्यांना काय कौतुक असणार? नाही, तू विसरतेस. तुझ्या पीएचडीची चौकशी त्यांनी केली होती, आठवते तुला? तो त्यांचा मोठेपणा आहे. पण काय शरद, ही राजकारणी मंडळी ना असल्या बारीक सारीक गोष्टी अगदी छान लक्षात ठेवतात. आपुलकीने चौकशी करतात, पब्लिक रिलेशन मेंटेन करतात. पण म्हणून काही आपण चढून जायचं नाही. आपणही जेवढ्याच तेवढंच ठेवायचं असतं. डोंट वरी, मला तुला कन्व्हिन्स करायचं नाहीये, मला तुझ्याशी वादही घालायचा नाहीये. मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय आणि तू भेटायला जा. चांगले किलोभर पेढे घेऊन जा. ओके? आणि त्यांनाही गुड न्यूज दे. थांब थांब थांब, अजून माझं बोलणं पूर्ण झालेलं नाही. सुधा, हे बघ, आपल्याला मिळालेलं यश हे एखाद्या योग्य व्यक्तीला आपणच सांगायला हवं.
दुसरं कोणी सांगणार नाही. आणि त्यांना काय विशेष फरक पडणार आहे? तोटा तर होणार नाही ना, झालाच तर फायदाच होणार आहे. आणि आपल्याला मिळालेलं यश एखाद्या योग्य व्यक्तीला सांगणं गैर काय? कशाला एवढं गिल्टी कॉन्शियस व्हायचं आपण? सांग ना. म्हणजे याहूनही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मला वाटलंच होतं, खरं कारण काहीतरी वेगळंच असणार आहे. हे बघ सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी स्वतः जातीनं या गाडी प्रकरणामध्ये लक्ष घातलं म्हणून तातडीनं या गाडी प्रकरणाची चौकशी झाली. नाही, त्यांना विश्वास होता की या प्रकरणामध्ये तू निर्दोष आहेस. म्हणजे आरोपी मिळाले किंवा मिळतील ही गोष्ट वेगळी आहे, पण तरी सुद्धा तू मुख्यमंत्र्यांचे आभार मानायला हवेस. म्हणून तू त्यांना भेटायला जा. ओके? नाही म्हणजे वरून असं त्यांना सांगू नकोस की मला माहित होतं मी यात निर्दोष होते आणि तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे वगैरे वगैरे. प्लीज चिडू नकोस, पण मी खरंच काही बोलले नाहीये. ठीक आहे, मी मुख्यमंत्र्यांना भेटायला जाईन. बस. चला, बोलता बोलता खूप वेळ झाला. निघू मी? अशी अधनमधनं कॉफी सेशन्स करायला मी येईन. निघू मी? निघते मी. वंस, महिन्याला तिघांकरता तूर डाळ किती लागेल हो? तुझ्या घरचा अंदाज तुला नाही आणि प्रत्येकाचं मोजमाप वेगळं असतं. आम्ही नाही बी असं मोजून मापून आणत. आम्ही वर्षाचाच किराणा भरतो. तसं नाही हो, काय मला दोघांचा अंदाज आहे ना, तिघांचा नाही. काय आणि ऐन वेळेला कमी पडायला नको ना, म्हणून विचार. अच्छा, म्हणजे महिन्याभरासाठी मला किती रेशन लागेल असं विचारायचं का तुला? जेमतेम वर्ष झालं ग तुला घरात येऊन. माझ्या भावाची मेहरबानी म्हणून कंटिन्यू झालीस, परमनंट. चुकताय तुम्ही. किती महिने किती वर्ष यावर जिव्हाळा अवलंबून नसतो नूतनताई. आणि काय, कित्येक माणसं जन्मभर घरात राहून त्यांना घराबद्दल जिव्हाळा वाटत नाही. आणि जिव्हाळा आहे ना, तो असा मनातून यायला लागतो, असा सांगून येत नाही. हो का? छान. आधी गोड गोड बोलून माझ्या आईला पटवलंस, मग घरात घुसण्यासाठी नाना प्रकार केलेस, मायलेकात भांडणं लावून दिलीस. त्याचाच ताण असह्य झाला आणि शेवटी आई यांची बहीण म्हणून ऐकून घेतलं इतक्या वेळ. तू काय बोलतेस याचं भान आहे का तुला? वा, इतका वेळ अहो जाओ आणि अचानक अगं तू ग ही तूच वेळ आणलीस माझ्यावरती. सहसा मी कोणाचा अपमान करत नाही आणि कोणी माझा अपमान केलेला मी सहनही करून घेत नाही. मानापमानाच्या गोष्टी कोणाला सांगतेस ग? हजार वेळा तुला घरात न जायला सांगितलं, कोडग्यासारखी चिकटून राहिलेस घराला. वंस, आधी शब्द मागे घ्या. तुमच्या आई करता ह्या घरात मी राहिले. तुम्हाला माहितीये मी या घरात काय काय सहन केले ते? मला सांगा. अहो, आलाय ना पुळका भावाचा, भरा ना आनंदानी 4 दिवस. कशाला खुसपट करताय? आणि तुम्ही भावाचे कितीही कान भरले तरी ह्या घरची मी लक्ष्मी आहे. मी इथून जाणार नाही. जास्ती हुशारी करू नकोस. अगं शेवटी आमचं रक्ताचं नातं आहे, बहीण भावंडांचं. तू काय बोलून चालून परकी ग दुसऱ्या घरात? लग्नानंतर कोण परक कोण आपलं हे मी तुम्हाला शिकवायला नको नूतनताई. सासरी भांडणं लावून आलाच आहात, पण तुमची डाळ मी इथे शिजू देणार नाही.
तू जरा जास्तीच बोलतेस हा प्रीती. नाही, येऊ दे विरूला, येऊ दे. मग तोच ठरवेल किराणा दोघांचा आणायचा की तिघांचा. हाय. हाय, आलीस? हो. कधी निघतेस? हे काय आल्या आल्या? हे नाही, तुझीच सवय आल्या आल्या निघायच्या गोष्टी करणं. आणि हल्ली तर काय बाबा, तू नुसतं डोकावूनच जातेस ना. बिझी आहे मी, कामं असतात मला खूप. हम्म. बरं ते जाऊ दे. मी तुला सांगितलं होतं ना आईचं ते गाडी प्रकरण, ते मिटलं बाबा एकदाच. मिटलं का मिटावलं? वीरू, हे असलं काही बोलणार असलास तर माझ्याबद्दल बोल, मला काही वाटणार नाही. आईबद्दल बोललेलं मला अजिबात चालणार नाही. सॉरी, आय एम सॉरी, चुकून बोललो. हे मिटणं मिटवणं या गोष्टी तुम्हाला जरा जास्तच माहिती असतात नाही. आम्हाला जी गोष्ट सरळ दिसत असते ना, त्याच्यात तुम्हाला काहीतरी काळं दिसलंच पाहिजे. मी निघू? या गोष्टीची चर्चा आपण नंतर करू शकतो. कामाचं काही असेल तर आत्ता बोलू. बस निघू म्हणे. एकतर 50 वर्षांनी आज आली आहेस, आज दिसतेस मला. अरे गप्पा मारायच्या असल्या तर उद्या मारू ना. लवकर ये, ताबडतोब ये, महत्वाचं काम आहे असं म्हणालास म्हणून मी आले घाईघाईनी. थँक्यू, उपकार केलेत तू माझ्यावर. थँक्यू, थँक्स अ लॉट. अगं इथे मी बोलावं, नुसता फोन अटेंड करावा, त्यांच्याकडे एकदा पाहावं म्हणून पोरी उसासे टाकतायत. हो, सुपर डुपर डिरेक्टर वीरेंद्र शिरोडकर माहितीये. जमिनीवर या जरा. बर बोल ना, कामाचं बोल ना. हा, कामाचंच बोलायला बोलवलंय, गप्पा मारायला नाही. हे आपण या ज्या फिल्मची पब्लिसिटी प्लॅन करतो आहे त्याच्यात मला काही नॉवेल आयडियाज हवे. या 10-15 वर्षाच्या काळात जेव्हा तू इथे नव्हतीस तेव्हा मी काही आर्टवर्क्स बनवून घेतलेले आहेत, ते तू बघ. आणि त्याच्यात जर तुला काही चेंजेस करायचे असतील तर यू गो हेड, आय डोंट माइंड. पण आजकाल ही जी च्विंगम सारखी चघळली जाते ना ही लाईन, फिल्म हटके है, सब्जेक्ट डिफरंट है, हटके है, हे नको आहे. हे मिळमिळीत झालं. अरे पण तुम्हा फिल्मवाल्यांचाच प्रॉब्लेम असतो ना. तुमच्या अंधश्रद्धा असतात, मग ते त्याप्रमाणेच प्रोजेक्ट करावं लागतं. नाहीतर काय, आम्ही करू ना आमच्या पद्धतीने, पण नंतर तुम्ही नाकं मुरडता, टिंगलटवाळी करता, चेष्टा करता. काय नॉवेल काय हवंय तुला? काय माहितीये का कांक्षा, एखादी गोष्ट चेंज करायची म्हटली की एवढा त्रास घ्यावाच लागतो. आपल्याला सगळ्यांना घेऊन मोठं व्हायचंय. त्यांच्या पद्धतीनं काम करता करता मी माझं काम काढूनच घेतो ना. आपली स्वतःची एक स्टाईल असायलाच हवी. ओके, मग आता मीही इंडिपेंडेंटली माझ्या स्टाईलने काहीतरी करते. तू प्लीज त्यामध्ये इंटरफिअर करू नकोस. मग बघू आपण काय रिझल्ट होतो तो. आय डोंट माइंड, लेट अस गो बाय दिस वे, नो प्रॉब्लेम. काय कॉफी पिणार आहेस? वेळ आहे तेवढा? मग आता आलेच तर पिऊन जाते. साखर टाकू? तेवढा तरी वेळ आहे का तुझ्याकडे? मग तरी नाही, 2च बोल. मिनिटं लागतात.